नमस्कार, मी रिसर्च अॅनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आज मार्केटमध्ये काय झालं। तर सकाळी पहिला 1 घंटा मार्केट एकदम शांत होता। त्याच्यानंतर जो मार्केटमध्ये मूव चालू झाला मे इट बी निफ्टी, बँक निफ्टी, एक अनट्रेडेबल मार्केट जे आहे आज आपल्याला बघायला मिळालं की जिथे एक दोन्ही साईडला मूव्ज आपल्याला मिळाले, मोठे मूव्ज दोन्ही साईडला मिळाले आणि यस थोडंसं डिफिकल्ट मार्केट होतं आज ट्रेड करण्यासाठी। तर सगळ्यात पहिले बघूया आपण झालं काय। निफ्टीपासून स्टार्ट करूया। निफ्टी ओपन तर झाला वरती, त्याच्यानंतर थोड्या वेळ असं फ्लॅट ट्रेड करत राहिला। इथे तुम्ही बघू शकता खाली आला थोडासा, इथे कंटिन्युअसली फ्लॅट ट्रेड केला, मग एक ब्रेक केला, मोठा मोमेंटम झाला 24,800 पर्यंत मोठा मोमेंटम झाला आणि इथून अगेन एक रिव्हर्सल आला मोठा 25,000 पर्यंत। म्हणजे तुम्ही बघू शकता 24,800 पासून 200 पॉईंट मार्केट वरती कव्हर झाला, वापस 200 पॉईंट खाली पडला, 800 ब्रेक केला, इथून अजून 100 पॉईंट खाली पडला, त्याच्यानंतर वापस रिव्हर्सल झाला 840 पर्यंत, वापस खाली आला 700 पर्यंत, तिथून वापस रिव्हर्सल झाला 900 पर्यंत। म्हणजे 200 पॉईंट मार्केट एक तर वर जात होतं, 200 पॉईंट वर जात होतं, इमिडिएटली 200 पॉईंट खाली येत होतं, वापस 200 पॉईंट वर जात होतं, वापस खाली येत होतं। तसं जर पाहिलं तर मार्केट फक्त 200 पॉईंट खाली पडलेलं आहे, पण एका दिवसामध्ये 200 पॉईंटच्या मुवमेंट किती वेळा झाल्या हे आपण बघितलं तर इथे आपण बघू शकतो फर्स्ट टाइम हा लेवल ब्रेक झाला, इथून 200 पॉईंटची मुवमेंट खाली झाली, त्याच्यानंतर या लेवलपासून 200 पॉईंटची मुवमेंट वर झाली, इथून अगेन 200 पॉईंटची मुवमेंट खाली झाली, हा लेवल ब्रेक केला, तिथून अजून 100 पॉईंट खाली मुवमेंट झाली, 700 पासून 840 850 पर्यंत 150 पॉईंट मुवमेंट वर, अगेन 150 पॉईंट मुवमेंट खाली, अगेन 200 पॉईंट मुवमेंट वर, अगेन 100 पॉईंट मुवमेंट खाली। तर तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये कितीतरी वेळा असं कंटिन्युअसली 100-200 पॉईंटची मुवमेंट जे होतं ते येत होतं। तर हे इतक्या वेळा ट्रेड करणं पॉसिबल नाही आहे। हां, कोणी पोझिशनल ट्रेड केला असेल, मे इट बी या लेवलला सपोर्ट ठेवून बाय केला असेल, त्याचा इथे स्टॉप लॉस हिट झाला, वापस वरती आला, वापस त्याला वाटलं असेल हां आता रिकवर करता मार्केट, इथे ट्रेड केला, वापस स्टॉप लॉस हिट झाला। सो दिस मल्टिपल टाइम हे जे आहे ते आज घडलं असेल। यस, कोणी इथे ट्रेड केला असेल, इथपर्यंत प्रॉफिट मिळाला, बुक नसेल केला तर इमिडिएटली वापस वरती आला, तर एवढा मोठा रिव्हर्सल आल्याच्यानंतर कोणी पण विचार करते की हां आता इथून टर्न अराउंड होत आहे, काढून टाकू, बट अगेन खाली गेला। इथे कोणी सेल केला असेल, खाली गेला, वरती आला, इथे बाय केला असेल, त्याचा पण इथे स्टॉप लॉस झाला, वापस वरती चालला गेला। सो डिफिकल्ट होतं मार्केट ट्रेड करायला, कारण कंटिन्युअसली मार्केटमध्ये दोन्ही साईडला मुवमेंट होत होत्या। तर व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये खूप झाली, दोन्ही साईडला मुवमेंट मार्केटमध्ये खूप झाला। आता क्लोज जो आहे 24,800च्या वरती आलेला आहे। आता इथून काय होऊ शकते तर आपण डेली कॅन्डलमध्ये पहिले बघूया। डेली कॅन्डलमध्ये आपण डिस्कस केले होते, ते लेवल्स आले, पोझिशनलमध्ये ते लेवल्स आले। पोझिशनलमध्ये आपण डिस्कस केलं होतं की इथे सपोर्ट आहे 24,800च्या जवळपास सपोर्ट आहे। आता एक्झॅक्टली 800च्या इथे ट्रेड करतायत, तर ही व्होलॅटिलिटी जी आहे ती बघायला मिळणार। आता आपल्याला बघायचं आहे की या लेवलला काय होऊ शकते। मी तुम्हाला सिम्पली सांगेल 1-2 दिवस जे आहे मार्केटला अवॉइड करा। मार्केट या लेवलला व्होलॅटिलिटी करू शकते 24,800 पासून 25,000 या लेवलच्या मधात जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत बायर्स 25,000च्या वर घेऊन जायचा प्रयत्न करतील, सेलर्स जे आहे याला खाली आणण्याचा प्रयत्न करतील, तर इथे खूप व्होलॅटिलिटी होऊ शकते। इथे मार्केट जे आहे बेस बनवू शकते। तर असा मोमेंटम जे लास्ट टाइम झालं होतं, इथे तुम्ही बघू शकता असा मोमेंटम झाला होता, तसा मोमेंटम इथे होईल। कंटिन्युअसली साईडवेज मार्केट जाईल, पण दोन्ही साईडला मोठे मुवमेंट करू शकते, याची पॉसिबिलिटी आहे। जर इमिडिएटली हा लेवल ब्रेक करून खाली येत असेल तर मग ते अगेन बेस जो आहे तो 24,200च्या जवळपास जाऊन बनेल। पण यस, आता इथे कुठेतरी या रेंजमध्ये बेस फॉर्मेशन मार्केट करू शकते, तर याच्यासाठी रेडी राहा। ॲग्रेसिव्हली सेल करू नका, ॲग्रेसिव्हली बाय करू नका, लेवल्स ब्रेक होण्याची वेट पाहू। 25,000च्या वर जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत बाय करायची गरज नाही आहे। 24,800च्या खाली ब्रेक झाला, अगेन सेल करू शकतो। 24,400 24,200 पर्यंतचं टार्गेट जे आहे खालच्या साईडला येऊ शकते। हा झाला निफ्टीचा व्ह्यू। आज आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड केला होता ऑप्शन स्ट्रॅटेजी बाय साईडला। कुठे ट्रेड आयडेंटिफाय केला होता, कसा ट्रेड केला होता, आणि त्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस हिट झाला, कारण कंटिन्युअसली व्होलॅटाईल मोमेंटम होता। आपण एक पोझिशनल ट्रेड केला होता, तर स्टॉप लॉस हिट होणं होतंच। तर इथे आपण ट्रेड केला होता अराउंड सकाळच्या मार्केटमध्ये। जस्ट दाखवून देतो मी तुम्हाला की ट्रेड आपण कुठे एक्झिक्यूट केला होता।
तर ही 9:15ची कॅन्डल आहे, ही 9:15ची कॅन्डल आहे. ही जेव्हा खाली आली इथे आणि इथून जेव्हा ही एक ग्रीन कॅन्डल बनली, इथे आपण एक ट्रेड एक्झिक्यूट केला होता की मार्केट गॅप अप ओपन झालं, थोडं 4 कॅन्डल खाली आलं, त्याच्यानंतर इथे एक ग्रीन कॅन्डल बनली. इथे आपण एक ट्रेड प्लॅन केला होता की यस 51,500 इथे प्रिव्हियसली पण इथूनच मार्केट टर्न झालं होतं आणि आज गॅप अप पण ओपन झालं. तर मला असं एक्सपेक्टेड होतं की या लेवलला मार्केट सपोर्ट घेईल आणि मार्केट एक तर साईडवेज जाऊ शकते किंवा इथून वरती जाईल 52,000 पर्यंत, हे मी एक्सपेक्ट केलं होतं. तर आपण इथे ट्रेड केला 51,500चा आपण पुट सेल केला, त्याच्यासोबत 51,200चा पुट आपण बाय केला. याच्यामध्ये आपण 1500 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला होता आणि टार्गेटही आपलं 1500 पॉईंटचं होतं. 1500 रुपयाचा प्रॉफिट 1500 रुपयाचा लॉस असा आपला ट्रेड होता पोझिशनल. आणि इथे थोडा वेळपर्यंत मार्केट जे रेंज बनवली सुद्धा, जे आपण एक्सपेक्ट केलं. त्याच्यानंतर इथे ब्रेक झाला, मार्केट खाली आला, बट अगेन मार्केट रिव्हर्स झाला आणि वापस त्याच रेंजमध्ये आला. तर इथे मी एक्सपेक्ट केलं होतं की ओके ब्रेक केला, खाली फॉल्स ब्रेकआउट आहे, वापस एक बुलिश कॅन्डल बनली, आपण याला होल्ड करू शकतो. ही बुलिश कॅन्डल बनली तर आपण याला होल्ड करू शकतो वापस. बट हळूहळू मार्केट फेड आउट करत गेला आणि जेव्हा हा लो ब्रेक केला 51,000 ब्रेक केला आणि इमिडिएटली वापस इथे प्राइस ॲक्शन बनलं, तेव्हा मी दिलं की एक्झिट करून टाका पोझिशनमधून. जेव्हा हा इथे प्राइस ॲक्शन ब्रेक झाला तेव्हा आपण इथे जे आहे ट्रेडमधून एक्झिट केलं, कारण मग इथे आता 51,000च्या खाली जे आहे एक्सपेक्टेड होतं एक अजून सेलिंग येऊ शकते. तर याच्या खाली सेलिंग आली तर आपण एक्झिट करून टाकलं. तिथे आपल्याला लॉस पण झाला, एक स्ट्रॅटेजीमध्ये 1500 रुपये लॉस झाला. एक्झिट केला, त्याच्यानंतर कंटिन्युअसली खाली मोमेंटम आला, 50,200 लो लावला. बट यस इथून अगेन मार्केट वरती गेलं आणि 51,500 टच केला, जो की आपला बाईंग लेवल होता तिथे टच केला 51,500. आणि अगेन 51,500 पासून वापस 1000 पॉईंट खालून 50,200 पासून 51,500 1300 पॉईंट वर गेला आणि अगेन तेवढाच 1300 1000 पॉईंट खाली आला. तर हे मोमेंटम जे आहे हे एक्सपेक्टेड नव्हतं. हे मोमेंटम जे आहे ते कॅच करू शकत नाही. हां, ज्यांनी बॉलिंजर बँड सेटअप शिकलेला आहे, बॉलिंजर बँड सेटअप जे फॉलो करत होते, ज्यांना इथे बॉलिंजर बँड सेटअप भेटला त्यांना कदाचित हा मोमेंटम कॅच करता आला असेल. तर यस, तर बॉलिंजर बँड सेटअप नेहमी नक्की तुम्ही बघून घ्या व्हिडिओज त्याचे. तर त्यांना इथे जो आहे एक चांगला सेटअप मिळाला असेल बॉलिंजर बँडमध्ये ट्रेड करायला. बट यस इथून एक 1300 पॉईंटवर अगेन 1000 पॉईंट खाली, तर इतकी वोलॅटिलिटी जी आहे त्याच्यामध्ये कोणती पण स्ट्रॅटेजी तुम्ही करणार डायरेक्शनल सोडून तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस तर हिट होणारच आहे. बट यस विल सी आता याच्यामध्ये मोमेंटम कसं होऊ शकते. क्लोज जो आहे 50,600ला दिलेला आहे, मल्टिपल टाईम 51,500 पासून रिजेक्ट झालेला आहे मार्केट. तर जोपर्यंत 51,500च्या वर क्लोज होत नाही तोपर्यंत मार्केटला आता ट्रेड करू शकत नाही आपण वरच्या साईडला. आणि खाली आपल्याला इथे माहिती आहे 50,200 50,400 विल ॲक्ट ॲज अ सपोर्ट. जेव्हा हा ब्रेक होईल तेव्हा खालच्या साईडला मोमेंटम होईल, इथे वोलॅटिलिटी होऊन बेस तयार होऊ शकते. तर हे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमचे थॉट्स आणि पोझिशनल ट्रेड्स जे पण करत आहे. आपल्या पोझिशनल व्ह्यू आपण डिस्कस केला होता, त्याच्यानुसार मार्केट जे आहे ऑलरेडी पोझिशनली खाली येत आहे आणि ऑलमोस्ट जिथून डिस्कस केला तिथून 1000-1500 पॉईंट निफ्टी खाली आलेला आहे. तर जे पण पोझिशनल ट्रेड्स करताय ते कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि यस तुमचे काही सजेशन्स असतील कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे, लर्निंग व्हिडिओज, ते पण कमेंटमध्ये मेन्शन करा, म्हणजे मी त्या टॉपिकवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. आणि थँक्यू फॉर एव्हरीवन, सगळ्यांना, की आपली फॅमिली आता मोर दॅन 5,000 सबस्क्रायबर्सची झालेली आहे. 5,000 स्टुडंट्स आता आपण यूट्यूबवर एक कम्युनिटी म्हणून जमलेलो आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स एव्हरीवन आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.